बहुजन समाज पक्षाच्या नेत्या सर्वेसर्वा सुश्री बहन मायावती यांनी एक घोषणा केली की येत्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष हा स्वतंत्रपणे लढणार आहे. आता खरं तर याच्यामध्ये तसं वेगळं काही नाही. ज्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लिब्रांडोंनी छाती पिटून लढायला सुरुवात केली त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की मुळात मायावती ह्या कधीच इंडिया आघाडीचा भाग नव्हते. पहिल्या बैठकीपासून ते आता 3 बैठका झाल्यानंतर काय एक ऑनलाईन झाली आणि नंतर काय सगळं जे म्हैस पाण्यात ते म्हणतात तशातला प्रकार येतो. पण याच्यामध्ये मायावती कधीच नव्हते. पण यांचं दुखणं काय ते मुळात लक्षात घ्या. एक मुद्दा फक्त आम्हीच मांडत होतो वेगळा असा, कुणीही त्याची चर्चा अजूनही करत नाहीये की इंडिया आघाडी तयार करण्याची मुळात गरज काय आहे. प्रत्येक पक्ष, काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, संपूर्ण देशभरात पसरलेला पक्ष आहे. भाजपच्या खालोखाल आता मतं आणि एकूण सगळ्या जागांचा विचार करतात. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी प्रादेशिक पक्षच काँग्रेसच्या विरोधात आहेत. म्हणजे केरळमध्ये उदाहरणार्थ डाव्यांच्या विरोधामध्ये ते आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जरी आता सत्तेवर असल्या तरी तेव्हा विरोधी पक्ष म्हणते तर काँग्रेस होता. किंवा एक काळ ओडिशामध्ये आता नवीन पटनायक आहेत पण विरोधी पक्ष हा काँग्रेस होता. तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकात तर ते आता सत्तेवरती आले, जनता दल युनायटेड तिथे होता. की बऱ्याच ठिकाणी किंवा पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस अशी लढत आहे, दिल्लीमध्ये पण अशीच लढत आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की भले हे सांगत असताना चित्र भाजप विरोधात सगळे म्हणत असले तरी बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचे हितसंबंध हे प्रादेशिक पक्षांच्या आड येत आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसला देशभरामध्ये आपले आपले उमेदवार उभे करायचे, आपलं संघटन शाबूत ठेवायचं आहे, आपल्या उमेदवारांना न्याय द्यायचा असेल तर यांच्याशी युती करून चालणार नाही. तसंच प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत दुसरीकडून ह्या प्रादेशिक पक्षांची बऱ्याच ठिकाणी लढाई प्रत्यक्ष काँग्रेसची आहे. किंवा काही प्रादेशिक पक्ष ममता बॅनर्जीसारखी काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे त्यांचं तिथलं जुनं भांडण आहे सगळं. या पार्श्वभूमीवरती ही इंडिया आघाडी भाजपच्या विरोधात झाली पाहिजे, ही म्हणजे हा जो आग्रह आहे, हा जो हट्ट आहे, ती झाली नाही तर जो तडफडाट आहे, हा सगळा लिब्रांडो पत्रकारांचा आहे. हे जे लिब्रांडो डावे पत्रकार विचारवंत जे प्रत्यक्ष निवडणुका लढवत नाहीत पण त्यांना भाजपचा पराभव झालेला पाहिजे आहे. किंवा अजून एक वेगळा मुद्दा मी उपस्थित करतो मायावतींच्या निमित्ताने. या सगळ्यांना भाजप म्हणजे स्वतःच्या जीवावरती बहुमत असलेला भाजप नकोय किंवा स्वतःच्या जीवावरची बहुमत असलेली काँग्रेस पण नको आहे. ह्या सगळ्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, यांना रस कशामध्ये आहे, तर एक आघाडीचं ज्याला स्पष्ट बहुमत नाही असं सरकार जर केंद्रामध्ये येणार असेल तर ह्या सगळ्यांना लुडबुड करायला संधी मिळते आणि ही यांना हवी आहे. 2004 ते 14 या कालखंडामध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत नव्हतं. त्याचा फायदा हेच भाजपच्याही आघाडीमध्ये अप्रत्यक्षरित्या म्हणजे ह्या सगळ्यांना, म्हणजे आपण अजून जुनं मोजूयात, 1989 पासून ते 2014 या संपूर्ण 35 वर्षाच्या कालखंडा 25 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीची सरकार होती. आणि आघाडीची सरकार असेल तर लुडबुड करायला इतरांना संधी मिळते. एखादा राजकीय पक्ष स्वतःच्या स्पष्ट बहुमताने सत्तेवर आला तर तो दुसऱ्यांना त्याच्यामध्ये घुसू देत नाही. सरळ साधी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये राजकीय पक्ष हिरिरीनं उतरतात. त्याचा एखाद्याचा पराभव झाला की पुढच्या निवडणुकीमध्ये तो अजून जोरात समोर येऊन सत्तेवर येऊ शकतो किंवा त्याचा पराभव करून जो विरोधी पक्ष आहे तो सत्तेवर येऊ शकतो. पण हे जे काठावर बसलेले आहेत, ज्यांना स्वतःला निवडणुका लढवायच्या नाही आहेत, त्यांचं दुखणं हे आहे की त्यांना कोणीही असा स्वतःच्या जीवावर बहुमत असलेला पक्ष नको आहे. म्हणून ह्यांचं जे दुखणं असतं की इंडिया आघाडी झाली पाहिजे, तडजोड झाली पाहिजे, त्याचं कारण हे तडजोड हो किंवा न हो, भाजपचा पराभव झाला पाहिजे किंवा भाजपला जर स्वतःचं बहुमत मिळालं तर परत मोदीसारखा पंतप्रधान होईल, परत सूत्र सगळं अमित शहा सारख्यांच्या हातामध्ये जातील आणि तिथे यांचं काही चालत नाही. हे सगळ्यात मोठं दुखणं आहे. तुम्ही आताही बघा, राहुल गांधीच्या पदयात्रेमध्ये कोण कोण मागच्या वेळेस सामील झाले होते, तथाकथित सगळे विचारवंत. किंवा आता योगेंद्र यादव आहेत त्यांच्याबरोबर यात्रेमध्ये. किंवा महाराष्ट्रामध्ये काही साहित्यिक वगैरे सुद्धा टाळ चिपळ्या घेऊन त्यांच्याबरोबर फिरले होते राहुल गांधींच्या बरोबर, जे कधी निवडणुका लढवत नाहीत. ज्यांना निवडणुका लढवायच्या नाहीत, लढवता येत नाही, त्यांचा तो पिंड नाही, पण त्यांना अप्रत्यक्षरित्या त्या सत्तेचे फायदे पाहिजे. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, विचारवंत म्हणून, पत्रकार म्हणून, नट, अभिनेते, काय सगळे म्हणून यांना सरकारमध्ये शिरायचं आहे किंवा पत्रकारांना बाहेरून त्याच्यावरती दबाव टाकायचा आहे. बरखा दत्त आणि त्या राजदीप सरदेसाई ह्या सगळ्यांनी युपीएच्या काळात यांची वागणूक कशी होती तुम्ही तपासून पहा. आता या पार्श्वभूमीवरती तुम्ही मायावतींचा निर्णय तपासा. एक सगळेजण विसरतायत 2007ला
मायावती उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकात स्वतंत्रपणे लढवून स्वतःच्या जीवावरती बहुमत मिळवून सत्तेवरती आल्या होत्या. आणि त्यांनी सत्तेवरती येत असतानाच काय सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की चुकूनही पत्रकारांना भेटायचं नाही, पत्रकार परिषदच घ्यायची नाही. कारण की इतका मोठा प्रचार ह्या सगळ्या पत्रकारांनी मायावतींच्या विरोधात केला होता किंवा त्यांना बेदखल केलेलं होतं किंवा त्यांना काही घेणलेलंच नव्हतं. पण त्या जेव्हा सत्तेवरती आल्या ह्यांना कळलंच नाही. हे जे काही यांचे सो कॉल्ड सर्वेक्षण असतात, प्री पोल असो, एक्झिट पोल असो, काही असो, ह्याच्यामध्ये कुठेही मायावतींना स्पष्ट बहुमत मिळेल असं आलेलं नव्हतं. मायावती सत्तेवर आल्या आणि त्यांनी पहिल्यांदाच सगळ्या आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलं की पत्रकारांना भेटायचंच नाही. दुखणं हे आहे, ह्यांना काही कळत नाही. आणि हे जेव्हा अशा पद्धतीनं मायावतींनी आता 2007ची ती गोष्ट सांगतो मी तुम्हाला, मायावतींची जी काही ताकद आहे ती ताकद जर त्या आघाडीमध्ये आल्या तर काही ठिकाणी भाजपला पराभूत करण्यासाठी ती कारणीभूत ठरेल. की जसं आताही या लोकसभेमध्ये मायावतींचे 1-2 नाही 10 खासदार आहेत तब्बल. उत्तर प्रदेशमधून 10 खासदार त्यांचे निवडून आले होते. 5 समाजवादी पक्षाचे, असे 15 त्यांनी आघाडी केली होती. 15 खासदार निवडून आलेले होते ह्या विरोधी पक्षांची. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मायावतींचा फायदा, मायावतींना काय व्हायचं ते छोटा मोठा ती गोष्ट वेगळी, पण मायावतींचा फायदा घेऊन इतर विरोधी पक्ष निवडून येतात ह्याच्यापेक्षा भाजपचा काही ठिकाणी पराभव होऊ शकतो आणि ह्यांना त्याच्यात रस आहे. म्हणून यांना मायावती ह्या इंडिया आघाडी किंवा विरोधकांच्या आघाडीमध्ये हव्या होत्या. आता ही जे काही दुखणं चालू आहे, आम्ही जे शीर्षकामध्ये मायावतींचा हत्ती कसा बत्ती लावतोय असं म्हणलं, बत्ती कुठे लागते आहे, राजकीय पक्षांना लागत नाही. मी तुम्हाला परत सांगतो, मी परत एक वेगळा विचार तुमच्या समोर ठेवतो. आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांनी आपलं ध्येय स्पष्ट ठेवलेलं आहे. आता लक्षात येते काँग्रेसला 60च्या जवळपास खासदार पाहिजे, त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद मिळालं पाहिजे. सगळ्या प्रादेशिक पक्षांना आपल्या आपल्या राज्यामध्ये आपली जी काही संख्या आहे त्याच्यामध्ये 2, 4, 5ची वाढ करून पाहिजे आहे, म्हणजे आपली बार्गेनिंग पॉवर राहील. ह्याच्याशिवाय पूर्ण देशाचं म्हणून चित्र डोळ्यासमोर आणून कोणाला काहीही पडलेलं नाही. सगळ्यांना प्रादेशिक पक्षांना आपल्या राज्यातली सत्ता अबाधित ठेवायची, दबाव गट म्हणून राहायचा आहे किंवा BRS सारख्या नेत्यांना त्यांचं सत्ता गेल्याच्या नंतर लोकसभेत काहीतरी आपला एक गट करून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची. डाव्या पक्षांना जे काही त्यांचा उरला सुरला गड एक केरळ, ज्याच्यामध्ये मागच्या वेळेस त्यांना पराभव झालेला होता त्यांचा, म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे खासदार, त्यांना तो वचपा काढायचा आहे. त्यांनी आता म्हणजे त्यांचं पुन्हा भांडण तिथं काँग्रेसशीच आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये डाव्यांना केरळमधून आपले जास्त खासदार निवडून आणायचे आहे. त्याच्याशिवाय त्यांना काही देणं घेणं नाही बाकीचं. देशभरात आघाडी कोणाशी करता आहे, भाजपचं काय होतंय, कारण त्यांना माहिती आहे आपण भाजपशी लढू शकत नाही. ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालच्या बाहेर काही देणं घेणं. केजरीवाल आओ किती आणो, केजरीवालला पंजाब आणि दिल्ली याच्याशिवाय कुठेही यश मिळण्याची शक्यता नाही. त्यांनाही नीट माहिती आहे आणि त्यांना तितकंच अबाधित ठेवायचं आहे. प्रत्येकाला आपले छोटे छोटे गट जे आहेत तेवढे शाबूत कसे ठेवायचे तितकं बघायचं आहे. संपूर्ण देशाचं म्हणून चित्र त्यांच्या समोर नाही. काँग्रेसला सुद्धा आपलं जे काही आहे म्हणून त्यांनी त्यांची जी, आता म्हणताना कोणी टीका किती करो, काँग्रेसनी ही न्याय यात्रा राहुल गांधींनी स्वतंत्रपणे सुरू केली. त्याच्या मागे टीका करत असताना सुद्धा एक लॉजिक आम्ही मान्य करतो की काँग्रेसला स्वतंत्रपणे निवडणुकीला तोंड द्यायचं आहे. मायावतींना तर स्वतंत्रपणे निवडणुका लढवायचे त्यांनी जाहीरच करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे मायावतींचा निर्णय असो, काँग्रेसनी त्यांच्या पदयात्रेमध्ये इतरांना सामील करून न घेणं असो, ममता बॅनर्जींनी एकतर्फी आपले काय आम्ही जागा किती लढू जाहीर करणं असो, तिकडे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षांनी सगळ्या जागा आम्ही कसे लढवणार असं सांगायला सुरुवात करणं असो, तिकडे नितीश कुमार आणि लालू असो, हे तुम्ही सगळं चित्र बघा. तुमच्या असं लक्षात येईल की पक्ष त्यांचा स्वार्थ संकुचित जो आहे तो त्यांच्या पुरता, संकुचित म्हणण्याच्या पेक्षा एक मर्यादित त्यांच्या पुरताच. पण ह्या सगळ्यांना बाकीच्या लिब्रांडू पत्रकार, डावे, विचारवंत, सेक्युलर म्हणून घेणारे सगळ्यांना ह्यांचं दुखणं असं आहे की ह्यांना त्यांच्या विजयाचं समाधान नाहीये. यांना भाजप पराभूत झालेला त्याहीपेक्षा मोदी आणि अमित शहा पुढच्या सत्तेमध्ये नकोय. भले भाजप समजा 200 संख्या निवडून आला, 200 नंतर त्यांना इतरांची मदत पाहिजे, इतरांनी आड घातली की आम्हाला मोदी शहा नकोत, तर ते झालेलं यांना पाहिजे आहे. म्हणून यांचं दुखणं आता असं आहे की जेव्हा मायावती स्वतंत्रपणे लढण्याचं जाहीर करतात आणि इकडं तडफडाट, म्हणजे ते काय म्हणतात राक्षसाचा जीव पोपटात, म्हणजे राक्षसाला मारलं तर काहीच होत नाही पण पोपटाला हात लावला की तडफड होती, तशातला प्रकार आहे तो. हे भाजप म्हणजे मोदी आणि अमित शहा, भाजपही बाजूला ठेवा,
मोदी आणि अमित शहाचा पराभव या पोपटामध्ये ह्या लिब्रांडूंचा जीव अडकलेला आहे आणि तो होताना दिसत नसला की तो पराभव होणार नाही, त्यांचे ते येणार आहेत, तर ह्यांचं तडफडाट सुरू आहे. मायावती स्वतंत्रपणे लढणं असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यांच्यामुळे कोणाचं नफा नुकसान काय होईल, राजकीय दृष्ट्या कोणाचा फायदा तोटा होईल तो वेगळी गोष्ट, पण ह्या सगळ्या लिब्रांडूंना त्यांचा झालेला तोटा आताच दिसतो आहे, म्हणून हे त्यांचं छाती पिटणं चालू आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.